उद्या दुपारपर्यंत ठेवून देता ना काय. सारं सारं ठेवून जाईल. खा खा धपाटा खायचं वय असं वय. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपल्या शेतातील कोथिंबीर आणि पालक भाजी सर्व मिळून केले होते छान असे मकाचे धपाटे. तर आमच्या घरामध्ये आहेत आजारी पेशंट ऋग्वेद, ऋषांग आणि ज्योती. तर तोंडाला चव नव्हती, तर म्हटलं चला आता मस्त असे पालक भाजीचे धपाटे करावं. पाहतनी डायरेक्ट हा त्या टिपी पैसे टिपी पैसे हा डॉक्टरच्या पुढे या पाहते तर मला तर मैत्रिणींनो, आज आहे शेतामध्ये कांदा लागवड. तर लागवडीच्या बाया सकाळीच आलेल्या आहेत आणि मी आता आलेले आहे 12:30 वाजता शेतामध्ये. तर बघा आपली मोटर चालू आहे. तर यामध्येच आहे ना सोलरची पण मोटर सुरू आहे आणि विहिरीतली जी मोटर आहे ना लाईटवर ती सुद्धा एकत्र असं पाणी आहे हे. आणि आता पाणी घेतलेलं आहे कांदा लागवडीसाठी आणि इथं रोप उपटायचं पण काम सुरू आहे. तर तिकडं बाया पण कांदे लावतात आणि इकडं रोप पण उपटतात. तर सर्व कामं बरोबरच सुरू आहे. तर मग मी रोप उपटण्यासाठीच शेतामध्ये आलेले आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर मैत्रिणींनो, काल आहे ना माझी सेल्फी स्टिक आहे ना इथंच राहिली होती. तर कुठं ठेवली काय ना कृष्णाने पाहावं लागन. झालं का रोप उपटून? वय नावच घेत होते बाई माझं. नाही नाही तसं एखादं काम मी हातात नसते घेत आणि जर घेतलं तर मग पुरंच काय नाही राहिलं. ऊन लागत आहे ना. काल आहे ना सेल्फी स्टिक इथंच राहिली होती माझ्याकडे. ते तिकडे पडली होती. मी कृष्णाला म्हणलं ठेव व्यवस्थित. काय ते हे कसं लागलं पिल्लू धपाट? छान लागलं ना? कसं लागलं? गुळ खातोय, धपाट खातोय. मी काय केलं, पालक आणि कोथिंबीर ते बारीक केलं मिक्सर मध्ये आणि याचं पीठ होतं ना मकाचं आणि ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ ते सगळं नसलं तरी चालत. हा ज्वारीचं गव्हाचं असलं तरी चालत. थोडस डाळीचं टाकायचं. ज्वारीचं मस्त नसलं धपाटे केले. खा ना खा खा. धपाटा खायचं वय असं वय. हे खायचं धपाट. गुळाला धपाट म्हणतोय ते. मामी या जेवायला. एकादशी तुम्हाला. या सर्वांनी दुपारचं जेवण करायला. कांदा लागवड सुरू आहे. तिकडे बायका पण बसलेल्या आहेत कांद्यावाला जेवायला. तर मग इथं वैष्णवी मी पण बसले जेवायला. जेवणात काय काय तुम्हाला दाखवते. मामींना आज एकादशी, तर मामींनी केलंय फराळाचं. त्या तोपर्यंत रोप बांधून घेतात. तुम्हाला दाखवते आता मी जेवायला आम्ही काय काय आणलेलं आहे. वैष्णवीने ना काल भाजी घेतली होती ना वावरात, चिलाची भाजी मस्त कोरडी करून आणलेली आणि चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी. आणि मी आहे ना कोथिंबीर आणि याचे धपाटे आणलेत पालक भाजीचे. त्याच्याबरोबर खायला गुळ आणलाय. ही चिलाची भाजी केलेली मेथीची भाजीसारखी आणि मी केले होते धपाटे. तर आणलेत वैष्णवीला. आवडलं का धपाट? छान आहे. वैष्णवीनी बाजरीच्या भाकरी आणि चपाती, हुलग्याचं कढण
तर मस्त असं रानात आहे ना जेवायला बसले. खूप दिवसातून लय दिवसातून रानात जेवायला आले मी. तर पहा इथं मस्त पाणी चालू आहे दंडाला आणि आम्ही जेवतोय छानपैकी. तर कांद्याची लागवड सुरू आहे. सकाळीच बाया आलेल्या आहे 8 वाजता आणि ही आता सोलरची मोटर चालू आहे बरं का. सोलरच्या मोटरीचं जरा कमी पाणी चालतं 3च्या मोटरीचं. आणि आता लाईट गेली तर लाईट आहे ना दिवसभराची लाईट असली ना 12 वाजता आलेली तर ती लाईट अशीच करते सतत जात राहती. तर सोलरच्या पाण्यावर सुरू आहे आता कांदा लागवड. आणि चला आता जेवायला या जेवायला सगळ्यांनी. तर अशा पद्धतीने हे कांद्याचं रोप उपटल्यानंतर या जुड्या बांधायच्या आहे आणि या जुड्या आहे ना आपल्याला पुन्हा या कापावं पण लागतात. तर याचे जे शेंडे असतात ना तर ते कापावं लागतात. तर तिकडं बायांची कांदा लागवड सुरू आहे आणि इकडं ताजं ताजं रोप असं द्यायचं आहे. तर कृष्णा अशा पद्धतीने हे रोप आहे ना तोडतोय आणि त्याचे शेंडे काढून टाकतोय आणि हे सर्व रोप पुन्हा बायांकडं नेऊन देतोय. तर अशा पद्धतीने हे काम सुरू असतं. कारण ताजं ताजं रोप दिलं ना तर मुळ्या आहे ना पटकन अशा रोपतात आणि कांदे पण छान असे येतात. तर असं हे काम सुरू असल्यामुळं जराशी धांदलच आहे कामाची. तर मैत्रिणींनो सगळीकडं शेतकऱ्यांचे असे कामं सुरू असतात आणि 12,000 रुपये एकर अशा पद्धतीने या बायका कांदा लागवड करतात. तर 6-7 बायका एका शेतकऱ्याची इथं कांदा लागवड करतात आणि पहा यांची एकदम अशा भरभर कांदा लागवड करतात या. तर यांचा हातच कोणी धरू शकत नाही. त्यामुळं एका दिवसात 1 एकर कांदा लागवड या बायका करतात आणि 12,000 रुपये कमवतात. तर अशा पद्धतीने कांदा लागवडीचं काम सुरू असतं आणि यांना खूप अशी मागणी असते. कारण 15 दिवस 1 महिनाभर कांदा लागवड चालत असते. आणि या हिवाळ्याच्या दिवसातली जी डिसेंबरमधली कांदा लागवड केल्यानंतर काय होतं नंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा कांदा पोसायला लागतो ना तर त्यावेळी उष्णता असते थोडीशी ऊन असते त्यामुळं कांदा लवकर पोचतो. आणि या जमिनीमध्ये आम्ही आता शेणखत टाकलेलं आहे. तर जमीन एकदम भुसभुशीत मस्त अशी झालेली आहे आणि कांदा लागवडीसाठी आपल्याला पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी असते. तर इथं रासायनिक खत पण टाकायचं काम सुरू आहे कृष्णाचं. तर अशा पद्धतीने शेतीचे कामं सुरू असतात आणि वेळच्या वेळेला सर्व काही केलं तर शेती पिकते किंवा शेतीतलं उत्पन्न आपल्याला काहीतरी दामदुप्पट देऊन जातं. तर इथं लसणामध्ये ना मेथी आणि शेपूची भाजी टाकलेली आहे. लसूण पण खुरपायला आलाय. तर खूप भारी असा लसूण पण आपला उगवलेला आहे. आणि आता भरपूर अशी पहा एवढी कांदा लागवड 1 एकर झालेली आहे. तर 4 वाजलेले आहेत आणि आता मी जाणार आहे घरी. कारण आता घरी पण जरा आजारी पेशंट आहेत माझ्या मागं. तर म्हटलं चला आणि श्यामला पाठवून देते चहा घेऊन सगळ्यांना. तर चला आता मी जाणार आहे घरी. तर म्हटलं चला जाता जाता थोडीशी शूटिंग घ्यावी आणि मग नंतर जावं घरी. माणसं नेत असते इकडून. ती मला काल म्हणली मला आणा बरं कोथिंबीर भाजी याची भाजी चिलाची. तर जाता जाता थोडीशी चिलाची भाजी आणि कोथिंबीर घेतली. तर ज्योतीच्या तिकडं द्यायची होती. त्यांना पण चिलाची भाजी खूप आवडते हटेव भाजी. खाली पाहिजे ना. आहे ना दुपारपर्यंत. उद्या दुपारपर्यंत ठेवून देता ना काय. सारं ठेवून जाईल. कप सापडला तिला चहा प्यायला. चला आता घरी गेल्यावर श्यामबरोबर चहा पाठवून देते. कारण त्यांना चहाचा कप सापडलाय. चहाची आठवण झालेली आहे. तर चला तर मैत्रिणींनो भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.